प्रत्येकाच्या आपल्या आयुष्याबद्दल काही ना काहीतरी तक्रारी असतात. हां. हं. ज्यांच्या आपल्या आयुष्याविषयी काही तक्रारी आहेत, की बाबा माझ्या आयुष्यात हे नाही, माझ्या आयुष्यात ते नाही. त्या हं. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. सगळ्या तक्रारी दूर होतील. जगण्याची एक नवीन उमेद मिळेल. पण ह्या जगात खूप सारे लोक आहेत. बरोबर ज्यांना आहे. खूप छोटे-मोठे प्रॉब्लेम असतात, पण आपणच आपल्यामध्ये अडकून बसलो असतो, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. हो. आयुष्य म्हणजे नक्की काय आहे, हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे लोकांनी, असं मी त्याच्यामध्ये लिहिलंय. नमस्कार, मी प्रियंका सरवार, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पिचकारी या पुस्तकाचे लेखक दीपक गायकवाड सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया अ, पिचकारी पुस्तकाबद्दल आणि त्यांच्याबद्दल. नमस्कार सर, नमस्कार. तुमचं न्यू इरा पब्लिशिंग हाऊसमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, सुरुवात आपण अर्थात पिचकारी तुमच्या कादंबरीपासून करणार आहोत. हं, सरांचं पिचकारी हे पुस्तक आहे. ते सर मागच्या वर्षी पब्लिश केलं हं. आपण न्यू इराकडून. सर, काय सांगाल तुम्ही ह्या पुस्तकाबद्दल आम्हाला? म्हणजे आमच्या वाचकांना पुस्तकाबद्दल जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे आणि मुळात मलाच फार इंटरेस्ट वाटायला लागले, की पिचकारी आणि तुम्ही असं छान त्याची हे केली आहे, कॅलिग्राफी केली आहे. तर का नाव सुचलं तुम्हाला हे? कसं सुचलं? खरं पिचकारी ही पिचकारीचीच गोष्ट आहे, म्हणून त्याला नाव पिचकारी असं दिलेलं आहे. ॲक्चुअली ही कथा गण्याची आहे. गण्या नावाचा याच्यातला एक नायक आहे. अच्छा. जो एक 7वीतला म्हणजे साधारण एक 12 वर्षाचा मुलगा आहे. त्याची ही स्टोरी आहे. पण ह्या स्टोरीवर पूर्ण कंट्रोल हा पिचकारीचा आहे. म्हणजे अच्छा. त्याला पिचकारी आपल्याकडे असावीशी वाटते. कशासाठी तर रंगपंचमीचा सण जवळ हो, आलेला असतो आणि हो, तो हो. खेळण्यासाठी त्याला पिचकारी स्वतःकडे असावी असं वाटायला लागतं. त्याचे जे काही पैसे लागतात पिचकारी हं, खरेदी हं, हं, करायला, हं. ते त्याच्याकडे स्वतःचे होते, स्वतः कमवलेले होते. अच्छा. आणि तो लगेच घेऊ शकत होता किंवा जरी त्याला ते त्याच्याकडे ते नसते, तरी त्याचे आई-वडील हट्ट पुरवण्यातले होते. त्यांनी त्याला पैसे दिले असते, त्यांनी पिचकारी घेतली असती, तो खेळला असता. इतकं साधं सिंपल सगळं काही होतं. पण जे ज्यावेळी त्याच्या मनात पिचकारी घ्यायची आहे, अशी ज्यावेळी इच्छा निर्माण होते, हं, हं. तेव्हापासून त्याची लाईफ एक वेगळाच टर्न घ्यायला हं, हं. सुरुवात करते. आणि त्याच्यातून त्याला आयुष्य काय आहे हे समजायला लागतं हं, हळू-हळू. हं, हं. ते इथपर्यंत जातं की अगदी अख्खं गाव एका बाजूला आणि तो एकटा एका बाजूला. इथपर्यंत ते पुढं हे होत जातं. अगदी एक 5-6 दिवसाची ही स्टोरी आहे. अच्छा. होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमी नंतरचे एक 2-3 दिवस अशी. ओके. अशी ही स्टोरी आहे. म्हणजे तर पूर्ण पुस्तकामध्ये तुम्ही हे 5-6 दिवस एवढे हां, फक्त कव्हर 5-6 केलंय पण. दिवसाची स्टोरी आहे ही. ओके. त्याच्यामध्ये त्याचं आयुष्य कसं टर्न घेत जातं हां, हां, ह्याच्याविषयी हां. हे पुस्तक आहे. थोडक्यात मी मागं मूलपृष्ठावर पण ते लिहिलेलं आहे, हो, हो, की हो. हे आयुष्य म्हणजे नक्की काय आहे हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे लोकांनी, असं मी त्याच्यामध्ये लिहिलंय. जे लहान मुलाच्या नजरेतून तर ते आणखीच हो, वेगळ्या बरोबर आहे सर. पद्धतीने म्हणजे हे होतं. 5 दिवसामध्ये त्याला अशा गोष्टी येतात त्याच्यासमोर, हं, की त्याला आयुष्याची वेगवेगळी गणितं समजायला लागतात. बरोबर. म्हणजे हं, तर हे खूपच नवीन विषय आहे म्हणजे असं हं, जनरली आपल्या आयुष्यामध्ये 5 दिवस असे निघून जातात. बरोबर. तर तुम्ही ते त्या मुलाच्या म्हणजे स्टोरीवरनं किंवा आयुष्याच्या प्रवासावरनं 5 दिवसाच्या तो हं, विचार करायला लागतोय मुळात बरोबर. त्याच्या. हं, सर भारी आणि सर मला हे अजून एक विचारायचंय, की तुम्ही कव्हर फोटो बघू शकता. इतकं सुंदर आहे. वरती कलरमध्ये आपण बघतोय मुलं खेळतायत. काही मुलं एक मुलगा सायकलवर आहे, एक उड्या मारतोय वगैरे आणि जे खालच्या पोस्टरमध्ये आहे, एक मुलगा जो अ, वासरू घेऊन चाललाय. हं, सर म्हणजे हे का असं तुम्हाला सुचलं? म्हणजे फार सुंदर कल्पना आहे ही. हं, हं, हं. ॲक्चुअली हे आपल्या आयुष्याचे 2 भाग आहेत. एक आपल्याला जसं हवं असतं तसं आणि एक दुसरं म्हणजे जे रिॲलिटी असते तशी. वरचा जो भाग आहे ते हो. त्या मुलाचं कल्पनाविश्व आहे, जे त्याला हवं असतं आणि ते असतं पण त्याच्या आयुष्यात, नाही असं नाही. हं. हो. त्याच्या आयुष्यात ते सगळं असतं. तो शाळेत जात होता, मुलांबरोबर खेळत होता वगैरे, वगैरे. पण ज्यावेळी तो घरी पोहोचतो त्यावेळी वेगळंच विश्व असतं त्याच्यासमोर. ते विश्व ते बरोबर आहे. खालच्या ह्याच्यात आहे. हं. रिअल लाईफ आहे ते खालच्या ह्याच्यात आहे खालच्या आणि ह्याच्यात आहे. बरोबर आहे. जे त्याची कल्पनेतली जी लाईफ आहे, ती वरच्या हाफमध्ये आहे. असं म्हणजे ते ओके. अर्थ होतो त्याचा थोडक्यात. नाही सर, हं, फारच सुंदर आहे ते. हं. सर मग काय सांगाल या पुस्तकाबद्दल, की कुठून सुरू झालं पिचकारीचा प्रवास?
लहानपणी मी माझ्या भावंडांना गोष्टी सांगायचो. गोष्टी सांगताना बऱ्याचदा असं व्हायचं की गोष्टी सुचायच्या नाहीत. मग किंवा संपलेल्या असायच्या सांगून ज्या माहिती आहेत त्या. मग त्यांना असंच काहीतरी मनाचं रंगवून समोर एखादं बैल दिसला तर बैलाची गोष्ट, कुत्रा दिसला तर कुत्र्याची गोष्ट अशा पद्धतीने जे असं मग तोंडात येईल ते बोलत राहायचं, सांगत राहायचं. त्या मुलांचं पण तेवढं हे व्हायचं. मग त्यातून मला वाटतंय की त्यातून एक कल्पनाशक्तीचा माझ्या तिथं जन्म झाला असेल. ही सुरुवात झाली. नंतर शाळेत असताना मला असे काही शिक्षक लाभले मराठीचे वगैरे, की जे कथाकथन खूप छान करायचे. आमचे एक शिक्षक होते म्हामाणे सर म्हणून. ते आम्हाला गणित शिकवायचे. पण म म मध्ये-आधी त्या हं, हं, मराठीच्या हं. गोष्टी त्यांच्या वाचनातल्या एखाद्या चित्रपटाची स्टोरी वगैरे ते अशा पद्धतीने सांगायचे, की हरवून जायचो मी त्या अरे वाह! त्या ह्याच्यामध्ये. त्यांनी एक गोष्ट सांगितली आठवते मला. दमा मिरासदारांची एक गोष्ट होते हं, आणि हं. ती गोष्ट त्यांनी इतक्या छान पद्धतीने सांगितली होती. जेव्हा प्रत्यक्षात ती गोष्ट जेव्हा माझ्या वाचनात आली नंतर, तेव्हा असं वाटलं होतं, की दमा मिरासदारांपेक्षा ह्यांनीच भारी सांगितली होती. इतकी फुलवून, रंगवून ती हं. त्यांनी ती गोष्ट सांगितली होती. मग त्यावेळी मला पहिल्यांदा असं कळलं, की हे कोणतरी माणसं लिहितात. हं. ते पुस्तकात जे काय असतं ते कुणीतरी लिहितं, कुणाच्यातरी डोक्यातनं ते बाहेर पडतं. हे पहिल्यांदा मला त्यावेळी समजलं. अ, दुसरा एक महत्त्वाचा पॉइंट मला आठवतोय शाळेत असताना आपल्या जे मराठीची जी पाठ्यपुस्तकं असायची त्याच्यामध्ये चित्र असतात आणि त्या चित्राच्या आधारावर धड्याच्या आधारावर ती चित्र त्या ठिकाणी असतात आणि त्यावरून ते धडा समजतो की बाबा ह्याच्यामध्ये काय आहे हं. वगैरे. ती चित्र जी आहेत ती 8वी नंतर अचानक नाहीशी झाली. म्हणजे नुसतंच धडे त्याच्यात चित्र हं. नसायची. मग ते एकदम असं वाटलं की ही चित्र कुठं का छापली गेली नाहीत? हं. माझ्या मराठीच्या एक शिक्षिका होत्या नारायणी मॅडम. त्यांना मी हा प्रश्न विचारला, की "मॅडम 7वी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये चित्र असतात. आता ही चित्र का नाहीत?" तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, की "आता तुम्ही मोठं झालाय आणि आता तुम्हाला त्या वाचनावरून तो धडा हं, वाचून हं, हं. ते चित्र तुम्हाला डोळ्यासमोर उभं करायचं आहे." बरोबर आहे. हं. असं इमॅजिन व्हायला हां, पाहिजेल ते आपल्याला इमॅजिन व्हायला कल्पना पाहिजे. हां. शक्तीमध्ये हं. बरोबर. त्यावेळी मग मी ती सुरुवात केली. तो धडा वाचायचा हं, आणि हं. त्याच्यात जे काही घडतंय ते असं डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा वगैरे. त्याच्यातून वाचनाची सुरुवात झाली माझी. तिथं त्यावेळी काय मी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त फारसं काही वाचनात येत नव्हतं. तसं काय असतं हे माहीत पण नव्हतं. ही सुरुवात झाली वाचनाला. अ, अवांतर वाचनाला कधी सुरुवात झाली तर ते त्याच्यासाठी मी क्रिकेटचे आभार मानेन. मी लहानपणी खूप क्रिकेट खेळायचो आणि आम्ही जिथं क्रिकेट खेळायचो तिथं समोरच एक वाचनालय होतं नवयुग वाचनालय म्हणून. ओके. त्या आवारात आम्ही क्रिकेट खेळायचो हं. आणि आमचा क्रिकेटचा एक नियम होता. अ, जर कोणाच्या कंपाउंडमध्ये बॉल गेला, तो ज्याचा त्याने आणायचा किंवा गटारीत गेला, त्याचा त्याने आणायचा असं. माझा एकदा त्या लायब्ररीत बॉल गेला. तो आणण्यासाठी म्हणून मी पहिल्यांदा लायब्ररीत पाऊल हं, ठेवलं हं, आणि हं. त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं, की अशी काही पुस्तकं असतात. अच्छा. शेल्फमध्ये वगैरे हे करून ठेवली होती. पुस्तकं त्यावेळी पहिल्यांदा पाहिली मी. हां. त्यावेळी काही बॉल मिळाला नाही आणि अ, मी तिथे एक कुमुदिनी फाळके म्हणून त्यात हं, हं, हं. ग्रंथपाला आहेत त्या ठिकाणी. अच्छा. त्यांच्या मी खूप हातापाया पडलो मला बॉल द्या म्हणून. त्यांनी काय बॉल दिला नाही. त्यांनी उलट 4 गोष्टी मला सुनावल्या. हं, की हं, हं. दिवसभर खेळता, दंगा करता, इथं माणसं वाचत बसलेली असतात, त्यांना बरोबर. डिस्टर्ब होतं वगैरे, वगैरे. कधीतरी यावं, वाचावं, तुम्हाला हं, हं, वाचलं हं, पाहिजे, हं. शाळेत जाता तुम्ही ह्याच्यात. त्यांनी थोडंसं सुनावलं आणि त्यानंतर म्हणजे त्यावेळी काही एवढं सिरियसली घेतलं नाही ती हं, गोष्ट. हं, फक्त हं. तो बॉल मिळाला नाही, माघारी आलो, परत मनधरणी करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गेलो. असे 2-3 चक्रा झाल्या असतील माझ्या त्या काळात. ती हं, पुस्तकं हं, मी हं. पाहत होतो. त्यावेळी एक पुस्तक माझ्या नजरेला पडलं, ज्याचं चित्र मला खूप आवडलं. हं, हं, हं. अलाउद्दीन आणि अच्छा. त्याचा दिवा असं ते पुस्तक हो, होतं. हो. ते पुस्तक मी घेतलं, थोडंसं चाळलं. परत जाऊन वाचायला पण काही दिवस बसलो मी. अ, ते अर्धं वाचून झालं असेल मे बी माझं आणि त्यानंतर ते पुस्तक अचानक गायब झालं. म्हणजे लायब्ररीत येणाऱ्या लोकांनी ते कोणीतरी घेऊन गेले असतील. ते पुस्तक मला काही परत सापडलं नाही. परत वाचता पण आलं नाही. पण ती एक सुरुवात झाली म्हणजे अवांतर हं, हं, वाचनाची. हं, हं. अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काहीतरी वाचनाची ती एक सुरुवात झाली. आणि मला वाटतं इथंच ह्यातूनच म्हणजे हां. असं वाटायला लागलं, की आपण पण काहीतरी आता लिहिलं पाहिजे लिहावं. वगैरे. बरोबर. हं, हं. नाही म्हणजे हं. तेव्हा फक्त तुमची थॉट प्रोसेस होती, की हां. आता लिहावं. हं, हं, हं. पण जेव्हा म्हणजे पुढे जाऊन तुम्ही पिचकारीपर्यंत पोहोचला, म्हणजे तो हं, हं. प्रवास कसा होता? हं, हं. त्यासाठी मी एक प्रयोग करायचो वाचता-वाचता. तो मी तुम्हाला सांगतो. मी काय करायचो, ज्यावेळी पुस्तक घ्यायचो, त्यावेळी त्याच्यात पानं किती आहेत पहिल्यांदा पाहायचो. हं, हं. सपोज 300 पानं असतील, तर मी 150व्या पानावर यायचो. ते पान दुमडून ठेवायचो आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात करायचो. मी ते पुस्तक फक्त 150 पानापर्यंतच वाचायचो. नंतर बाजूला ठेवायचो.
की राहिलेलं जे पुढचं जे काय असेल त्याची कल्पना हम्म. करायचो, स्वतः ते लिहायला बसायचो. त्याआधी माझं हम्म. लिहायचो की बाबा हे पुढं असं असं होईल. हम्म. आणि हम्म. त्यानंतर परत ते पुस्तक घ्यायचो आणि हम्म. हम्म. ते हम्म. वाचत वाचत बघायचो की आपण काय कल्पना केली आणि त्या लेखकाची काय कल्पना होती. अच्छा. हा, ह्याच्यातून मला वाटतंय की एक लेखकाची थॉट प्रोसेस जी आहे ती हो, मला हो, हो. समजायला लागली. तुम्ही ते क्रॉस चेक करून बघायचं हा, क्रॉस आपण चेक काय करून बघायचा. विचार करतोय, हा, लेखक हा, कसे विचार करतायत करेक्ट. वगैरे ते ते. अरे वा, म्हणजे तिथून तुम्ही ते लिहित गेला, असं हा. तुम्हाला लिहायची सवय वाढत गेली तुमची. सर, पिचकारी म्हणजे कोणता असा क्षण होता किंवा ती वेळ असेल की तुम्हाला वाटलं त्या क्षणी लिहावं आणि ह्या विषयावर लिहावं, असं केव्हा तुमच्या डोक्यात? ही लहान मुलाची स्टोरी आहे. ही मला लहानपणी सुचली होती. अच्छा. हां. मग मी आय थिंक त्यावेळी 9वीत होतो. ज्यावेळी मी एक छोटीशी स्टोरी लिहिली होती. आता हे पुस्तक तुम्ही वाचलं तर तुमच्या एक हम्म. लक्षात येईल. हम्म. हम्म. त्यात एक क्लायमॅक्स आहे. ज्यावेळी तो शेतातून घरी चाललेला असतो. हम्म. त्याच्या हम्म. खिशात हम्म. पैसे असतात पिचकारीचे. हम्म. आणि तो रेडकाला पळवत पळवत घेऊन निघालेला हम्म. असतो आणि तो पडतो त्या ठिकाणी. हा ओके. एक क्लायमॅक्स आहे. माझी स्टोरी तिथंच संपत होती. अच्छा. पुढं काय होईल हम्म. अशी, हम्म. म्हणजे जसं माझं वाचन वाढत गेलं, हम्म. हम्म. समजायला लागलं कादंबरी कशी लिहिली जाते, हम्म. काय हम्म. वगैरे. त्यावेळी त्याच्या पुढं काय होईल, हम्म. किंवा ती स्टोरी जिथून स्टार्ट झाली त्याच्या आधी काय होईल. ओके. ह्या गोष्टीचा मी खूप खोलात जाऊन असा विचार केला हा. आणि त्याला त्याच्यातून काय शिकलं पाहिजे त्या बरोबर स्टोरीतून, आहे. हा पण मी विचार केला आणि त्याचा हिशोब लावून मी ती कादंबरी लिहायला घेतली. केव्हा म्हणजे सर, अ, तरी तुम्ही? हा अर्थात इंजिनिअरिंग झाल्यानंतर, कारण तोपर्यंत वेळच नव्हता. अच्छा. शाळा कॉलेजमध्ये बिझी होतो, शिक्षणात बिझी होतो. ज्यावेळी मी इंजिनिअरिंग करून बाहेर पडलो, त्यावेळी ही पिचकारी कायम माझ्या डोक्यात असायची. म्हणजे मी ओके. इयत्ता 9वी ते इंजिनिअरिंग होईपर्यंत जो काही 7-8 वर्षाचा जो हा, काही हा, काळ, हा. कायम असं एखादी समोर घटना घडली की ह्याला मी पिचकारीशी रिलेट करू शकतो का, असं एक डोक्यात यायचं. आणि बरोबर आहे. बॅकएंडला ते चालू असायचं हो. माझ्या रेग्युलर कामाव्यतिरिक्त ते चालू असायचं. आणि ज्यावेळी इंजिनिअरिंग होऊन ज्यावेळी बाहेर पडलो, थोडाफार वेळ मिळायला लागला डोक्याला जास्त. बाकीचं काही हे नसायचं. हम्म. वाचन तर चालू होतं पहिल्यापासून. तुमच्या त्यातूनच सोबतही सर असतीलच, म्हणजे जे कोणी इंजिनिअरिंगचे मित्र हं, असेल हं, हं. किंवा हे, तर तुम्ही त्यांनाही सांगतच असाल ना, म्हणजे हां, सांगायचो. किंवा मी म्हणजे ह्या लिहितोय हे. हां. प्रवासात अजून कोण होतं तुमच्या सोबत? आता प्रकाश हाऊस किंवा हं, विरा हं. हे नंतर आलं, हां, हां, हां. पण तोपर्यंत तुमच्या हां. सोबत कोण होतं पिचकारीच्या माझ्यासोबत वेळेस? माझी आई होती, माझी बहीण होती. अच्छा. त्यांना मी जे काही लिहितोय ते वाचून दाखवायचो. त्यांच्या अरे वा. म्हणजे आपल्या मुलांनी हो. लिहिलंय कोण वाईट म्हणत नाही, चांगलंच आहे म्हणायचे. हो, हो, हो. आणखी एक आहेत शशिकांत जाधव म्हणून, आमच्या गावातलेच अच्छा. एक गृहस्थ आहेत. त्यांनी ज्यावेळी ही पिचकारी वाचली, म्हणजे जी पहिली स्टोरी होती, हम्म. त्यावेळी त्यांनी मला ते बाहेरचे होते आणि हम्म. त्यांनी मला त्यातल्या काही चुका सांगितल्या. म्हणजे हम्म. माझ्या घरातली लोकं काय चांगलंच म्हणणार. हम्म. कसंही म्हणजे चुकला जरी असलं तरी ते हां, चांगलं आहे बाबा मुलांनी लिहिलंय. ठीक आहे. त्यांनी मला त्याच्यातल्या काही चुका सांगितल्या काय असेल ते स्वतः कथाकथन करायचे. त्यामुळे त्यांना अच्छा. त्याचा अभ्यास होता. त्यांनी हो. छान प्रकारे मला सांगितलं. मग त्या व्ह्यूनी मी थोडासा हळू माझा लेखनाचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला. अरे वा, हां, म्हणजे ते त्यांना त्यांच्यामुळे पण तुम्हाला एक हां, लक्षात त्याच्यातून आलं की हां, नाही, हं, आपल्या चुका कुठे ते पण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी हां, समोर येतात. बरोबर. हं, हे खूपच नवीन माहिती तुमच्याकडून कळाली थँक सर यू. आम्हाला. आणि म्हणजे ह्या पुस्तकाचं जो लिहिण्याची जी पद्धत आहे हं, किंवा हे, तर ते तुम्हाला कसं वाटलं की नाही आपण हे स्टोरी लाईन मध्ये लिहावं हं, हं, किंवा हं, लोकांना, म्हणजे समोरचा वाचक वाचणार आहे किंवा हं, त्याला कसा फायदा होईल ह्या पुस्तकातून, हं, हं, हं. म्हणजे तुम्ही कोणत्या थॉट प्रोसेसने ते लिहिलं? पहिला तर माझ्या डोक्यात एक हे होता, की असं वाटत होतं मला, की हे फार मोठं नाही झालं पाहिजे. हं. एकदम शॉर्टली आपल्याला जो काही मेसेज द्यायचा आहे, अच्छा. तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हो. त्या हिशोबाने मी ठरवलं होतं, की माझी स्टोरी इथं स्टार्ट होणार आहे, एंड इथं होणार आहे. अच्छा. त्या फ्रेममध्येच मला जे काही बरोबर आहे. हे म्हणजे व्हायचं तुम्हाला आहे ते ते. पिक्चर क्लिअर हां, होता, ती पिक्चर फ्रेम क्लिअर होतं. क्लिअर हं, होती हं, पुस्तकाची. हं. आणि सर हे पुस्तक म्हणजे तुम्हाला काय वाटतं, की कोणी वाचायला पाहिजे आपल्या पुस्तकाचा वाचक वर्ग? हं, हं. अ, प्रत्येकाच्या आपल्या आयुष्याबद्दल काही ना काहीतरी तक्रारी असतात. हां. हं. ज्यांच्या आपल्या आयुष्याविषयी काही तक्रारी आहेत, की बाबा माझ्या आयुष्यात हे नाही, माझ्या आयुष्यात ते नाही. त्या हं. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. सगळ्या तक्रारी दूर होतील. जगण्याची एक नवीन उमेद मिळेल. असं हे बरोबर. पुस्तक आहे. मुळात तुमचं याबद्दल काय मत आहे, की पुस्तकं वाचायला पाहिजेल का? हां, पुस्तकं वाचायलाच पाहिजेत आणि ज्यांनी त्यांनी आपापली आवड ओळखून आपलं क्षेत्र ओळखून हं. वाचन हे केलंच पाहिजे.
हं. आजकाल आपण म्हणतो लोक वाचत नाहीत हं, वगैरे, हं, हं. पण तसं नाहीये. लोक खूप वाचतात. हां. तुम्ही जर गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल 11,000 पुस्तकं एका दिवशी वेगवेगळ्या प्रकारची अ, पूर्ण जगभरात हं, हं, मार्केटमध्ये हं, येतात. हं. म्हणजे जरी आपण म्हटलं एक परत आता आपण 11,000 11,000 दिवसाला? हां, हं. दिवसाला. 11,000 गुणिले 1000 जर प्रत्येकाच्या 1000 जरी प्रती हो, येत असतील, हो, तर तो हो, आकडा हो. 1,00,00,000च्या वर जातो. 1,10,00,000च्या आसपास तो खूप मोठी हं. गोष्ट आहे ही एवढी एवढी रोज सगळी. पुस्तकं छापली जातात म्हणजे ती वाचत असल्याशिवाय तर छापली जात नाहीत. बरोबर आहे. बरोबर. ॲक्चुअली काय होतं मी वाचतोय. हं. ठीक आहे. हं. मी जर एखादं पुस्तक वाचलं, मला आवडलं. हं. ज्यावेळी मी माझ्या ऑफिसमध्ये जातो, हं, 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 हं. त्यावेळी ते माझ्याकडून बोललं जात नाही किंवा मी हे पुस्तक वाचलं मला आवडलं. हां. पण मी जर एक चित्रपट पाहून गेलो, तो मला आवडला, तर मी बरोबर. लगेच शेजाऱ्याला म्हणतो, "अरे, तू काल हां. पिक्चर पाहिला छान आहे." हं. थोडक्यात चित्रपट सगळे पाहतात त्यामुळे हो, हो, त्याच्याबद्दल हो. बोललं जातं. बोललं जातं. पुस्तकं सगळी वाचत नाही त्यामुळे त्याबद्दल बोललं जात नाही. हं, म्हणजे हं, जरी हं. आपण आता आपण पुस्तकाचे ठरवून डिस्कस बोलतो, हां. की समोर कोण आहे, मग हं, हं. त्यांच्यासमोर करेक्ट, बोलायचं की करेक्ट. नाही, हं, असं हं. बऱ्याचदा होतं. बरोबर. हं. हं. वाचन करणारी भरपूर लोक आहेत आणि जसं ओके. आता ह्या पिचकारीच्या माध्यमातून मी हां. हे आलो. माझ्या आसपास सुद्धा वाचन करणारी खूप सारी लोकं होती. हो. पण मला माहिती नव्हतं की ते लोकं वाचतात. हं, 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 त्यावेळी हं. माझं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी ते स्वतःहून अप्रोच झाले. "अरे, मी पण वाचतो, मी पण हे करतो." अशा अशा हां. पद्धतीने म्हणजे थोडक्यात काय तर वाचक वर्ग खूप मोठ्या संख्येने आहे. बरोबर आहे. तेच. आणि सर आता हे पुस्तक ऑलमोस्ट आता 1 वर्ष झालंय हं, पुस्तक हं. येऊन, प्रकाशित होऊन. तर न्यू इराकडे तुम्ही कसा अप्रोच झाला ते पण आम्हाला ओके. सांगा? प्रकाशक काय असतो ही गोष्ट मला फार उशिरा कळली. ती जर आधी कळाली असती तर मला मे बी हे पुस्तक 4-5 वर्ष आधी येऊ शकलं असतं. अच्छा. हां. मी शरद तांदळे सरांचा एक व्हिडिओ पाहिला होता. थिंक बँकवर त्यांचा इंटरव्ह्यू आला हो, होता. हो, हो. त्याच्या आधी मी त्यांना पाहायचो कुठं स्टेटसला हो. किंवा आपल्या YouTubeवर त्यांचे YouTube. शॉर्ट्स किंवा त्यांच्या हो, हो. ऐकायला छान वाटायचं, छान बोलतात सर वगैरे. पण ते लेखक आहेत हे मला त्या इंटरव्ह्यूतून कळलं, की ओके. ते लेखक आहेत आणि त्यांचं रावण आणि द अंतःप्रेरणा मला वाटतं त्यावेळी हो, नुकतंच पब्लिश झालं होतं. लॉकडाऊन नंतरची गोष्ट आहे ही. हो. हं. आणि ते पाहिल्यानंतर मला कळालं, की हा माणूस हं, हं. ह्याला योग्य न्याय देऊ शकतो ह्या हं, हं, पुस्तकाला. हं. मी बरोबर. आलो, सरांना भेटलो. हो. सरांनी एका शब्दात सांगितलं, "कंटेंट जर मजबूत असेल तरच मी करणार, नाहीतर मी त्याला हात लावणार नाही." हं, अशा बरोबर हां. आहे. हे स्पष्ट त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांनी वाचलं, त्यांना आवडलं. हो. असं हे पुस्तक लोकांना पण आवडतंय. हां, सर आता तुम्ही बोललात लोकांना आवडते. तर हं. वाचकांचा एका वर्षामध्ये कसा अभिप्राय कसं तुमच्याकडे? अभिप्राय खूप छान येतात. लोकं पुस्तक वाचून फोन करून रडतात. बोलतात, की ह्या हं, हं, पुस्तकाने हं. मला जगण्याचा एक नवीन व्ह्यू दिला हं, वगैरे. हं, हं, हं. मला वाटत होतं माझाच प्रॉब्लेम खूप मोठा आहे, पण ह्या जगात खूप सारे लोकं आहेत. बरोबर ज्यांना आहे. खूप छोटे-मोठे प्रॉब्लेम असतात, पण आपणच आपल्यामध्ये अडकून बसलो असतो, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. हो. अ, पुस्तक नक्कीच त्यांच्या प्रेरणा देते आयुष्याशी लोकांना. गोष्ट कुठेतरी रिलेट होत रिलेट असणार होते. आहे. हं, आपली हं. बालपणीच्या गोष्टी या बरोबर, पुस्तकातून रिलेट होत असतील. बरोबर. तर असा एखादा 2 एक अभिप्राय आहे का म्हणजे हं, तुम्हाला हं, कायम लक्षात राहतील पुस्तकाबद्दल 1 वर्षात हं, हं. कोणी दिलेला? ओके. एक अभिप्राय आला होता जळगावचे एक डॉक्टर आहेत. हं. अ, आनंद पवार म्हणून. अच्छा. त्यांचा एक अभिप्राय लक्षात राहण्यासारखा आहे. त्यांनी मला फोन करण्याआधी त्यांनी मला वाटतं हां, 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 हां. प्रकाशनाला फोन केला होता. हो. त्यांच्याकडून माझा नंबर घेतला. वाचल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात आलेला त्यांचा फोन कॉल होता. अच्छा. त्यांना असं वाटलं, की माझी आणखी काही पुस्तकं असतील किंवा मी खूप मोठा लेखक आहे वगैरे अशा हिशोबाने ते माझ्याशी बोलायला लागले. त्यांना मी सांगितलं, "हे माझं पहिलंच पुस्तक आहे." ते म्हटले, "नाही, मला वाटत नाही हे तुमचं पहिलं पुस्तक असेल." किंवा तो एक छान अभिप्राय होता. त्यांनी बऱ्याच वेळा मी बोललो. एक 10-15 मिनिटाचं आमचं संभाषण झालं. अरे वाह! मला आमंत्रित केलं. म्हटले, "कधी जळगावात आला तर आता कधी अ, मला माहीत नाही मी कधी जाईन तिकडं." त्यांनाही मी बोललो, "कधी तुम्ही याल त्यावेळी बरोबर आहे. हो, आपण हो. भेटूया वगैरे." तो एक अभिप्राय छान लक्षात राहण्यासारखा आहे. म्हणजे लोकांना त्याच्यातून जो मला मेसेज द्यायचा आहे तो पोहोचतोय. पोहोचतोय. हां. बरोबर आहे. बरोबर. आणि तेवढ्या अपेक्षेने ते कॉल पण करतायत म्हणजे हां. तुम्हाला विचारतायत आणि बरोबर. संपर्क साधतायत. हं, हं. म्हणजे तुम्हाला Facebookवरती पण बऱ्याचदा लोकांनी टॅग केलं असेल बरोबर. किंवा हं, अभिप्राय दिला असेल. हं. म्हणजे एक तुमचं म्हणजे कसं आधीची एक जीवन हं, आणि हं. पुस्तक आल्यानंतरचं आयुष्य. खूप बदललं. मी पण खूप शिकलो ह्याच्यातून. म्हणजे मलाच कळायला लागलं, की जीवन काय आहे? पुस्तक अच्छा. लिहिल्यानंतर. मला बरं तुम्हाला हं, काय फरक जाणवला? हं. पुस्तक आधीच्या येण्याचे दिवस आणि आता हे 1 ओके. वर्षाचा पूर्ण कालावधी? पुस्तकामुळे एक वेगळी ओळख मिळाली. ह्याच्या आधी मला लोकं काय म्हणून ओळखत होते, तर एक अ, मी ज्यावेळी कोचिंग क्लासेस घेत होतो, त्यावेळी मी शिक्षक म्हणून एकतर पाहत होते माझ्याकडे किंवा त्याच्यानंतर लॉकडाऊननंतर मी ते बंद करून इंजिनिअरिंग फील्डमध्ये आलो. म्हणजे अच्छा. टाटामध्ये मी आता जॉब करतोय.
तर एक इंजिनियर म्हणून एवढीच माझी काय ती म्हणजे गावात म्हणजे पण सर तुम्ही जॉब करता करता लिहिलेलं पुस्तक आहे हे? हा नाही जॉब करता करता नाही म्हणता येत हं. जॉब करायच्या आधीच हे लिहून पूर्ण झालं होतं. हां, हां, हा हां. पण आहे माझं चालू आहे जॉब करता करता सुद्धा मी दुसरे पुस्तकं अजून चालू आहेत माझी लिहितोय मी. अच्छा, म्हणजे सर पिचकारी नंतर वाचकांना तुम्ही अजून नवीन हो पुस्तक हो नक्कीच नवीन नक्कीच नक्कीच. आणणारच आहात. हा हं. खूप सारे विषय आहेत डोक्यामध्ये आता तांबे सरांच्या आशीर्वादाने म्हणजे आणखी पुढची कादंबरी पुढची लवकरच येईल लवकरच आपण येईल. असं म्हणू शकताय. हा सर तुमच्याशी बोलून आम्हाला फार छान वाटलं. आज थँक्यू. पिचकारीबद्दल मला सुद्धा काही गोष्टी नव्याने कळाल्या आणि फार छान आम्हाला वाचकांना पण कळाल्या गोष्टी सरांकडून. तर सरांचं हे पुस्तक आहे पिचकारी. तर सगळ्यांनी आवर्जून वाचा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. सर खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आमच्या धन्यवाद. चॅनलला थँक्यू. आलात. सो मच. थँक थँक्यू.